श्री स्वामी समर्थ. बाळा, तो हा संदेश नीट मन लावून ऐक. तुझ्या मनातील आत्ता जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होणार आहे. त्यामुळे तू हा संदेश न चुकता शेवटपर्यंत बघ. जर आजचा संदेश तू पूर्ण पाहिलास नाहीस तर तुला आनंदाची बातमी मिळणार नाही. बाळा, स्वामी सांगत आहेत ते तू पूर्णपणे ऐकावे अशी त्यांची इच्छा आहे. बाळा, स्वामी तुला म्हणत आहेत आजचा हा संदेश पूर्ण ऐक. तुझ्या आयुष्यात खूप मोठा बदल होईल. बाळा, स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्यातील आर्थिक संपत्तीवर कधीही घमंड करू नका. पैसा आज आहे पण तो उद्या पण असेल असे नाही. अंकांमध्ये मोजल्या जाणाऱ्या गोष्टी कधी ना कधी संपतातच. स्वामी म्हणतात आम्ही तुला रोज असेच येथेच भेटायला येत जाऊ. त्यामुळे या चॅनलला तू आत्ताच सबस्क्राईब करून घे, म्हणजे मी तुला रोज भेटत जाईल. बाळा, आजचे हे 5 मिनटं तुझ्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे असे 5 मिनटं ठरणार आहेत. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐक. बाळा, तुला काय हवे आहे ते तू सांग. बाळा, तुझी कुठलेही व्यसन आणि वाईट गोष्ट लवकरच पूर्ण होईल. तुझ्या अंगी लागणार नाही. बाळा, जोवर तू हे अंगी लावून घेत नाही तोपर्यंत ते कोणीही तुझ्या अंगी लावून देणार नाही. तुझी ती लावून घेण्याची इच्छा नसेल, जर तुझ्या मनात दृढ निश्चय असेल की मला हे व्यसन पाठीशी असणार आहे किंवा एखादी वाईट गोष्ट करायची बाळा, स्वामी तर कोणी कितीही नेहमी प्रयत्न तुझ्या केला, पाठीशी आहेत. तुझ्या अंगी ती गोष्ट लावण्याची प्रिय बाळा आहे. तरी तू स्वामी तुझ्या तुझ्यावर अंगी ती कधीही गोष्ट मोठे लावणार संकट येऊन नाही. देणार जोवर नाही. तुम्ही अंगी लावण्याची संकट इच्छा आले व्यक्त तरी करत नाही स्वामी तोपर्यंत भक्कमपणे ते अंगी लागत तुझ्या नाही. पाठीशी लक्षात उभे आहेत. ठेव. ते तुला यातून हे नक्कीच बाहेर जोपर्यंत तू काढतील. मनात विचार कधी-कधी आणत नाहीस की मला संकट करायचं आहे, संपायला तोपर्यंत उशीर ते होईल. व्यसन तुझ्या अंगी लागत नाही. तसेच कुठलीही वाईट गोष्ट असू लवकर दे, मार्ग काढता जोपर्यंत येणार तू नाही. विचार करत नाही मनात की मला हे त्यावेळी व्यसन तू घाबरू करायचं नकोस. नाहीये, तोपर्यंत ती स्वामींवर तुझ्या विश्वास मनाला ठेव. लागणार नाही. जेव्हा तू विचार मग तुझ्या मनात लक्षात विचार येईल की हे मला शेवटी व्यसन स्वामीच करायचं तुला आहे, तेव्हापासून तुला हे या सर्वातून व्यसनाची बाहेर सवय काढणार लागते. आहेत. त्यामुळे तू स्वामींवर मनात दृढ अविश्वास निश्चय दाखवू करून ठेव. नकोस. जर तुला एखादी चांगली गोष्ट करायची स्वामी आहे तुझ्यासोबत आणि व्यसनापासून काही दूर वाईट राहायचं होऊन आहे, देणार तर नाही. मनात दृढ निश्चय कर तू फक्त की मला हे व्यसन स्वामींवर करायचे नाही, विश्वास ठेव. मला ही गोष्ट वाईट गोष्ट करायची नाहीये. एकदा का तू मनात दृढ जीवनात निश्चय केलास तर काही कोणीही तुला संकटे आले असतील या गोष्टीपासून अडवू शकणार नाही. कोणीही आणि तुला ते व्यसन संपत लावू नसतील. शकणार नाही किंवा तर वाईट असं गोष्टी समजू नको की लावू शकणार नाही. स्वामी माझ्यावर लक्षात नाराज ठेव आहे. बाळा. मनात स्वामींचं दृढ माझ्यावर निश्चय लक्ष खूप नाही. महत्वाचा आहे. लक्षात ठेव. बाळा, स्वामींचा आपला वेळ स्वतःला सर्वांवर घडवण्यावर लक्ष असतं. खर्च कर. बाळा, म्हणजे मग आपल्याला स्वामी सदैव इतरांचे तुझ्या दोष पाठीशी पाहायला आहेत. मिळणार नाही, वेळ ते मिळणार सर्व नाही. पाहत आहेत. लक्षात ठेव. आपल्याकडे जर जो तू वेळ तुझे आहे काम तो पूर्ण स्वतःला सुधारता कसा येईल, स्वतःला चांगले कसे प्रामाणिकपणे घडवता येईल करत असशील याच्यावरती केंद्रित कर. तर स्वामी नक्की इतरांमधले तुझ्या दोष पाठीशी उभे शोधत राहशील तर आयुष्यात खूप मागे राहून स्वामी जाशील. म्हणतात इतरांचे तुझ्या दोष प्रत्येक शोधत प्रवासात राहशील तर आयुष्यात खूप तुझ्या मागे सोबतच राहशील. चालत आहे. लक्षात ठेव. आपला तुला वेळ हा काहीही होऊ देणार आपल्यासाठी नाही. महत्वाचा आहे. एकदा गेलेली वेळ हे पुन्हा फक्त कधीही तुझा येत मार्ग नाही. चांगला त्यामुळे वेळेला महत्त्व देणं शिक. जी आपला लढाई वेळ तू करत हा आहेस स्वतःवर खर्च करायला मी शिक. तुझ्या सोबत आहे. आपल्या वेळेतून तू फक्त आपली प्रगती कशी होईल तुझ्या याच्यावर मनात विचार कर. माझ्याविषयी इतरांचे चांगली दोष भावना किंवा ठेव. गुण पाहण्यात हा पूर्ण टाइम वाया भावनेने घालवू माझी नकोस. आठवण काढ. ही वेळ वाया आम्ही घालवू नक्की नकोस. येऊ. तुझा वेळ हा तुझ्या स्वामी स्वतःसाठी म्हणतात, खर्च कर. अरे देवाच्या इतरांसाठी पुढाला विनाकारण वेळ पैसे तुझा वाया टाकले घालवू नकोस. की काही देव पावत अडचण नसतो. आली तरी फक्त लक्षात त्यासाठी ठेव. मन डोळे बंद देवाच्या कर पुढात आणि मनात माझं भक्तीच्या जप राशी कर. ओताव्या लागतात. लक्षात ठेव, मी तुझ्या आम्ही पाठीशी ज्याच्या आहे. त्याच्या कर्माशी बांधलेलो असतो. कुठल्या तरी जन्मात त्याने चांगले कर्म केलेले असतात. जोपर्यंत त्याचे चांगले कर्म फिटत नाहीत तोपर्यंत त्याचे अकर्म आम्हाला सोसावे लागतात. आम्हाला ते सर्व गुपचूप सहन करावे लागतं. आम्ही काहीही करू शकत नाही. श्री स्वामी समर्थ.